धर्माचा स्वाभिमान आम्ही जोपासला पाहिजे. आज आमच्यामुळं आमचा देश बदनाम होता कामा नये. आज आमच्यामुळं आमचा धर्म बदनाम होता कामा नये. ज्यांच्याकडं धर्माचं तत्वज्ञान नाही तरी ते धर्मनिष्ठेनं वागतात. तत्वज्ञान नाही पण तरी धर्मनिष्ठेनं वागतात. आमच्याकडं तत्वज्ञानाची वानवा नाही आहे. आम्ही समजून घेण्याकरता कमी पडतो. आज कोणीतरी इंग्रजी बोलला तर आम्हाला वाटते की वा वा काय चांगला बोलतोय, काय चांगला बोलतोय, ही इज वेल एज्युकेटेड. पण त्या इंग्रजी भाषेचा विचार करत असताना ती भौतिकतावादी लँग्वेज आहे. म्हणून ए फॉर ॲनिमल शिकवलं, झेड फॉर झेब्रा शिकवलं. जनावरापासून सुरू आहे आणि जनावरापर्यंतच थांबून राहिली. पण आज आमची ज्ञानोबारायांची ओवी, आज आमचा तुकोबारायांचा अभंग जो मराठीतला आहे, त्या मराठीची सुरुवात होते अ पासून आणि शेवट होतो ज्ञ पर्यंत. अ म्हणजे अज्ञान, ज्ञ म्हणजे ज्ञान. अज्ञानातून नेणारी, ज्ञानाकडं नेणारी अभंग आणि ओवीची मराठी आहे. त्या मराठीचा आम्हाला गर्व वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे. आमच्या परंपरेचा, आमच्या संतांचा. आणि आम्ही त्याच परंपरेला सोडतोय. त्याच संतांना सोडत असताना त्या संतांच्या अंतःकरणाला काय वेदना होत असतील, कशा करता त्यांनी सहन केलं, कोणाकरता त्यांनी सहन केलं. महाराज चित्र डोळ्यासमोर उभं करा, चित्र थोडंसं डोळ्यासमोर उभं करा. त्या नाथ महाराजांच्या अंगावर यवन थुंकल्यानंतरही नाथ महाराजांनी स्वतःची शांती ढळू दिली नाही. चित्र डोळ्यासमोर उभं करा. ते तुकोबाराय, त्या तुकोबारायांची देहूतल्या लोकांनी जेव्हा गाढवावर मिरवणूक काढली, तुकोबाराय काही म्हणत नाही. ज्ञानोबारायांचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. या संतांना जो त्रास झाला, या संतांना ज्या वेदना झाल्या, या संतांनी जी पीडा सहन केली, ही कोणासाठी होती? ही आमची पिढी जी आहे ना, ती पिढी सुसंस्कारित व्हावी याच्याकरता होती. आज ही पिढी व्यसनाधीनतेमध्ये गुंग आहे. आणि काही लोक